नमस्कार मंडळी, कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात मी मनपूर्वक स्वागत करते। मंडळी, आपल्या महाराष्ट्र राज्याचं महत्त्वाचं नगदी पीक म्हणजे आंबा। आंब्याचं आणि महाराष्ट्र राज्याचं काय, आपल्या सगळ्यांचंच अगदी जिव्हाळ्याचं नातं आहे। मधुर गोड चवीचा आंबा आपल्या सगळ्यांना आवडतो आणि हा आवडणारा आंबा महाराष्ट्र राज्याच्या दृष्टीने सांगायचा झाला तर 10वा क्रमांक संपूर्ण भारतभरात उत्पादनामध्ये आपला लागतो आणि अभिमान असा आहे की पहिला क्रमांक निर्यातीमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचा लागतो। कोरोनाची पार्श्वभूमी होती आणि अशा वेळेस सगळेच क्षेत्र हे प्रभावित झाले होते, पण निर्यातीच्या दृष्टीने विचार करायचा झाला तर एकूण वाटा महाराष्ट्राचा आंब्यामध्ये 92% होता। आता असा हा निर्यातक्षम आंबा याविषयी आपण सविस्तर आजच्या कार्यक्रमातून जाणून घेऊया। आजच्या कार्यक्रमाचा विषय लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, आजचा विषय आहे आंबा निर्यात पूर्वतयारी आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आमंत्रित केलंय मिलिंद जोशी यांना। मिलिंद जोशी हे या ठिकाणी आलेले आहेत, सहाय्यक सरव्यवस्थापक महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ रत्नागिरी या ठिकाणी। नमस्कार सर, आपल्या कार्यक्रमात मी मनपूर्वक स्वागत करते आणि आजचा हा आपला लाईव्ह फोन इन कार्यक्रम आहे, तेव्हा आपण प्रेक्षकांना आपले फोन नंबर्स देऊया। आमचे फोन नंबर्स टिपून घ्या। 24988050 24988050 आणि मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा एसटीडी कोड लावायचा आहे। तर मंडळी, आपला अत्यंत जिव्हाळ्याचा आवडीचा हा विषयाचा आणि याची निर्यात होते ती नेमकी कशी होते, त्यासाठी पूर्वतयारी काय करायची, कशी करायची, हे सगळं आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेऊया। चर्चेला सुरुवात करतेय। प्रश्न आपण आवर्जून विचारा, पण विषयाला अनुसरून असेच आपले प्रश्न येऊ द्या। सर, सुरुवात करूया कार्यक्रमाला। चर्चा आपली सुरुवात करताना महत्त्वाचा प्रश्न माझा असा आहे की आंब्याला आपण बघायला गेलं तर आपल्या इथेच खूप जणांची मागणी आहे आणि मागणी खूप असताना निर्यात का करावी, हा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न। आणि सद्यस्थिती सांगायची झाली तर काय सांगणार? आपण म्हणता ते खरं आहे की हापूस आंबा हा प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय। हापूस आंबा असू दे, केशर आंबा असू दे, आंबा म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं। खरंय। आणि आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये सुद्धा हापूस आंब्याबरोबर केशर आंब्याला सुद्धा खूप मोठी मागणी आणि तिथे दरही चांगला मिळतो। पण आपण जर बघितलं तर आंबा हंगाम सुरू होताना त्याचा दर चांगला असतो, पण जसजसा बाजारातली आवक वाढायला लागते आणि दर कमी व्हायला लागतात आणि मग शेतकऱ्यांच्या पुढे प्रश्नचिन्ह उभं राहतं, आता आपल्याला आंब्याला दर मिळत नाही, करायचं काय? तर त्याला निर्यात हा अतिशय सक्षम पर्याय आपण त्याला देऊ शकतो। बरं, म्हणजे दर स्थिर राहण्यासाठी, बाजारातले दर स्थिर राहण्यासाठी निर्यात ही अतिशय उपयुक्त आहे। आणि आपण जर वस्तुस्थिती पाहिली तर भारताचं उत्पादनात 10वा क्रमांक आहे, पण निर्यातीत मात्र आपण पहिल्या क्रमांकावर आहोत। आणि ह्याचं जर कारण शोधायचं झालं तर महत्त्वाच्या 2 गोष्टी म्हणजे आपल्याकडे असणारे हापूस आणि केशर, ह्या ज्या 2 आंब्याच्या जाती आहेत, या 2 आंब्याच्या जातींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खूप मागणी आहे, स्थानिक बाजारपेठेत खूप मागणी आहे। यांच्याबरोबर त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या सर्व सुविधा आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत। आणि सांगायला आनंद वाटतो की पणन मंडळाच्या माध्यमातून या सर्व आंब्या निर्यात करायची असेल तर कुठली सुविधा नाही अशी कुठली परिस्थिती आपल्याकडे नाही, सगळ्या सुविधा आपल्या महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहेत। आणि त्याचा एक तक्ता पण आपल्याकडे उपलब्ध आहे, तो आपण शेतकरी बांधवांना दाखवू शकतो की देशांतर्गत आंबा उत्पादन होताना ते कशा पद्धतीने होतं ते तक्त्याच्या मार्फत आपण दाखवू शकतो। तर काय सांगाल, सद्यस्थिती पण फार महत्त्वाची नाही का, कारण कोरोनाची पार्श्वभूमी आहे। निर्यातीचा जर विचार केला आपण तर याच्या आधी जवळजवळ आपण 48,000 मेट्रिक टनाची निर्यात यापूर्वी करत होतो आणि त्याच्यातनं 400 कोटीचं मूल्य आपल्या देशाला, परकीय चलन आपल्या देशाला मिळत होतं। आपण तक्ता बघतोय त्याच्यामध्ये आपण 10व्या क्रमांकावर आहोत, 4,63,000 मेट्रिक टन एवढंच उत्पादन आपलं आहे। बाकीच्या इतर राज्यांची जर तुलना केली तर खूप खाली आहे, पण निर्यातीच्या बाबतीत मात्र आपण खूप अग्रेसर आहोत। निर्यातीत आपला पहिला क्रमांक आहे। मगाशीच आपण म्हणालात ते खरं आहे की कोरोनाची पार्श्वभूमी असताना सुद्धा, एवढ्या सगळ्या अडचणी असताना सुद्धा आपण जो काही निर्यात केली 17,000 मेट्रिक टनाच्या आसपास निर्यात झाली आणि त्यातून 200 कोटीचा रेव्हेन्यू जनरेट झाला आणि त्यातला 92% वाटा हा आपल्या महाराष्ट्राचा आहे। बरोबर। त्यामुळे निर्यातीला खूप अनन्यसाधारण महत्व आहे आणि शेतकऱ्यांनी निर्यातीकडे वळण्याची गरज आहे। अजूनपर्यंत काय होतंय की निर्यातीकडे शेतकरी जात नाहीत, खासगी जे उद्योजक आहेत ते निर्यात करतात आणि निर्यातीतनं मिळणारा जास्त उत्पन्नाचा वाटा हा शेतकऱ्याला न जाता व्यापाऱ्यांना किंवा जे निर्यातदार आहेत त्यांना जातो। त्यामुळे शेतकऱ्याला जर चांगले पैसे मिळवायचे असतील मग त्यांनी निश्चितपणाने निर्यातीकडे जाण्याची आवश्यकता आहे। शेतकरी बंधूंना कोणतीही गोष्ट करायची तर त्यासाठी पूर्वतयारी ही फार गरजेची आहे। पूर्वतयारी केली तर आपण आपल्या निश्चित ध्येयापर्यंत
पोहोचू शकतो. तर निर्यातीबाबत पूर्वतयारी नेमकी काय करायची, महत्वाच्या बाबी काय आहेत? निर्यातीची पूर्वतयारी करताना बागेपासून त्याची सुरुवात होते. बरं. पहिली जी गोष्ट आपल्याला करायला लागते ती म्हणजे बागांची नोंदणी. बागांची नोंदणी झाल्यानंतर त्याच्यासाठी जे आवश्यक परवाने असतात ते परवाने आपल्याला प्राप्त करावे लागतात. जर आपल्याला निर्यात करायची असेल तर आंतरराष्ट्रीय व्यापार करारानुसार प्रत्येक देशाने आपले निकष ठरवलेले की त्यांच्या देशात येणारा आंबा कशा पद्धतीने उत्पादित केलेला असावा, त्याच्यावर कोणकोणत्या प्रक्रिया केलेल्या असाव्यात, तो येत असताना त्याच्यामध्ये कोणती कीड रोग त्यांच्या देशात येणार नाही याची काळजी त्यांनी घेतलेली आहे. त्याच्याबरोबर आपण जी काही औषधं फवारतो त्या औषधांचा कुठलाही अंश त्या फळामध्ये शिल्लक राहणार नाही, या सर्व बाबींची काळजी आपल्याला घ्यावी लागते. त्यासाठी काही तपासण्या आपल्याला कराव्या लागतात, काही परवाने आपल्याला घ्यावे लागतात आणि निर्यातीसाठी सुविधा कुठे आहेत, ते कशा पद्धतीने ऑपरेट केल्या जातात, त्याचं प्रशिक्षण कुठे मिळतं, या सगळ्या बाबी आपल्याला निर्यात पूर्वतयारीच्या दृष्टीने अतिशय आवश्यक आहे. बरं, तर निर्यात करत असताना आंबा उत्पादकांनी काही पूर्व नोंदणी करणंही गरजेचं आहे का? हो, निश्चितच. यापूर्वी कधीही आंब्याच्या बागांची नोंदणी असा काही प्रकार नव्हता किंवा किंबहुना आपण मार्केटमधनं आंबा घेऊन तो निर्यात केला जात होता. आता परिस्थिती बदलली. जसं आंतरराष्ट्रीय व्यापार करार झाला, आंतरराष्ट्रीय व्यापार करारानंतर आंबा बागांची नोंदणी ही बंधनकारक केली गेली. आंब्याच्या नोंदणीसाठी आपले जे तालुका कृषी अधिकारी आहेत त्यांच्याकडे त्याची नोंदणी आपल्याला करता येते. त्याच्यासाठी 7/12 उतारा, जागेचा नकाशा, आधार कार्ड आणि बँकेचा तपशील ह्या गोष्टी जर आपण तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे दिल्या तर त्याची नोंदणी आपल्याला करता येते. ही नोंदणीचं नूतनीकरण पण आपल्याला दरवर्षी करावं लागतं. आपण ही नोंदणी का करायची? कारण अमेरिका, जपान, न्यूझीलंड यासारख्या ज्या बाजारपेठा आहेत, या बाजारपेठामध्ये आंबा ज्यावेळेला येतो तेव्हा त्या देशांनी निकष घातलेले की हे आंबे कुठे त्याचं उत्पादन कुठं घेतलं गेलंय, त्याची प्रक्रिया कुठे घेतली गेली, कुठे केली गेली, या सगळ्या बाबींची माहिती त्यांना आवश्यक आहे. बरं. आणि तो आंबा येताना त्याच्यामध्ये कोणत्याही कीड आणि रोगाचा प्रादुर्भाव आपल्या देशात येणार नाही या दृष्टीनं त्यांनी कोणत्या कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये पीक संरक्षणासाठी कोणती औषधं वापरलेली आहेत, त्यांचा डेटाबेस त्यांनी ठेवला आहे का, या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती करणं आवश्यक असतं. आणि या दृष्टिकोनातनं मँगो नेट हे प्रमाणपत्र आपल्याला शेतकऱ्यांनी घेणं आवश्यक आहे. याच्यामध्ये एकदा तुम्ही प्रमाणपत्र घेतल्यानंतर तुमचे जे कृषी अधिकारी असतात ते कृषी अधिकारी तुमच्या बागामध्ये कुठली कीड आली का त्याच्यावरती लक्ष ठेवून असतात. कोणत्या फवारण्या तुम्ही घेतल्या पाहिजेत, त्याचं कल्टिव्हेशन प्रॅक्टिसेस तुम्ही कशा प्रकारे करा, कुठली औषधं वापरू नका, शेवटच्या टप्प्यामध्ये कुठली औषधं वापरा, याबाबतचं तपशीलवार माहिती हे तालुका कृषी अधिकाऱ्यांचे जे प्रतिनिधी असतात त्यांच्या गावामध्ये ते तुम्हाला देत असतात. त्याप्रमाणे तुम्ही त्याची नोंदी ठेवायच्या असतात आणि त्या नोंदी सुद्धा ठेवायला आपल्याला कृषी अधिकारी हे मार्गदर्शन करत असतात. मला वाटतं अमेरिका, जपान, न्यूझीलंड या देशांमध्ये जर आता आंबा पाठवायचा असेल तर काही आताशीच मला वाटतं डिसेंबरची काही तारीख आहे का? हो, आपण ह्याची जी नोंदणीची तारीख आहे ती 31 डिसेंबर पूर्वी करणं आवश्यक आहे. म्हणजे पूर्वतयारी करताना शेतकरी बांधवांनी याची काळजी घेणं आवश्यक आहे. त्याच्यातली एक गोष्ट मात्र तेवढीच आहे की आपण त्याच्यानंतर सुद्धा त्याला एक्सटेन्शन दिलं जातं. 2 महिन्यापर्यंत आपण त्याचं नूतनीकरण करू शकतो. पण पर्टिक्युलरली अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या देशांना जर निर्यात करायची असेल तर आपल्याला 31 डिसेंबर पूर्वीच नोंदणी करावी लागते. कारण 31 डिसेंबरला जी यादी फायनल होते ती अमेरिकेच्या FDA डिपार्टमेंटला पाठवली जाते आणि त्यांचं अप्रुव्हल घेऊन ती यादी परत आपल्याकडे येते. म्हणजे त्याच्यानंतर जर नोंदणी केलेली असेल तर त्याचं रेकॉर्ड त्यांच्या FDA डिपार्टमेंटकडे जात नाही. म्हणजे पूर्वतयारी करताना शेतकरी बांधवांनी 31 डिसेंबर ही तारीख लक्षात ठेवावी. आता GI सर्टिफिकेट ही अत्यंत महत्वाची बाब, काय सांगाल याबाबत? आपल्याला माहिती आहे की 2018 मध्ये हापूस आंब्याला भौगोलिक मानांकन म्हणजे ज्याला GI म्हणतात ते प्रमाणपत्र प्राप्त झालेले आहे. तसंच मराठवाड्यातला जो केशर आंबा आहे त्यालाही भौगोलिक मानांकन प्राप्त झाले. आपण दाखवूया शेतकरी बांधवांना तो फोटो दाखवूया. हे जे भौगोलिक मानांकन आहे हे भौगोलिक मानांकनाला आपल्याकडे जरी विशेष महत्व दिलं जात नसलं तरी परदेशी बाजारपेठामध्ये भौगोलिक मानांकनाला अनन्यसाधारण महत्व आहे. आता हापूस आंब्यासाठी रत्नागिरी, रायगड, ठाणा, सिंधुदुर्ग आणि पालघर या 5 जिल्ह्यामध्ये जो हापूस आंबा उत्पादित होईल त्यालाच हापूस हे नावाचं लेबल लावता येईल. तसंच मराठवाड्यामध्ये औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यामध्ये जो आंबा उत्पादित होईल त्याच आंब्याला मराठवाडा केशर या नावाने संबोधता येईल. त्यामुळं हापूस आंब्यासाठी जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तर कोकण आंबा हापूस आंबा उत्पादक विक्रेते सहकारी संस्था, देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्था किंवा केळशी परिसर आंबा उत्पादक सहकारी संस्था या 3 संस्थांशी संपर्क साधून आपण त्याची नोंदणी करू शकतो. त्याच्यासाठी कागदपत्र काही फार विशेष लागत नाहीत. 7/12 उतारा लागतो, तुमचे 2 फोटो लागतात, आधार कार्ड लागतं आणि
आपला ड्रायव्हिंग लायसन्सची आवश्यकता असते. त्याच्याबरोबर जर तुम्ही निर्यातदार म्हणून नोंदणी करत असाल तर त्याच्यामध्ये आयात निर्यात परवाना आणि अपेडा सर्टिफिकेशन ही 2 अतिरिक्त कागदपत्र त्याच्यामध्ये लागतात आणि अशा प्रकारे आपण जीआयचं नोंदणी करू शकतो. जर केशर आंब्यासाठी नोंदणी करायची असेल तर मँगो ग्रोअर्स असोसिएशनशी संपर्क साधून आपण केशरच्या मराठवाडा केशरसाठी सुद्धा आपण नोंदणी करू शकतो. बरं, आता आपण युरोपियन जे देश आहेत त्यांचा विचार करूया. युरोपियन देशांमध्ये जर आपल्याला निर्यात करायची असेल तर ग्लोबल गॅप हे जे प्रमाणपत्र आहे त्याची आवश्यकता आहे का? असल्यास ते कसं मिळवायचं आणि कशा पद्धतीने एकूणच ती कारवाई करायची असते? युरोपीय देशांना आपण जेव्हा निर्यात करतो तेव्हा पूर्वी ग्लोबल गॅप म्हणजे त्याच्यापूर्वी ते युरो गॅप नावाने प्रमाणपत्र होतं, आता ते ग्लोबल गॅप नावाने संबोधलं जातं. या प्रमाणपत्राची आवश्यकता होती. पण ज्यावेळेला मँगोनेट प्रणाली हॉर्टिनेटच्या अंतर्गत विकसित झाली त्यानंतर युरोपीय देशांनी ही अट शिथिल करून जर आयातदाराला त्याची गरज असेल तर त्यांनी ग्लोबल गॅप प्रमाणपत्राची आपल्याला आवश्यकता लागते. जर आयातदाराची मागणी नसेल तर ते काही बंधनकारक प्रमाणपत्र नाहीये. बरं, पण ग्लोबल गॅप घेणं शेतकऱ्याच्या दृष्टीनं सुद्धा खूप उपयुक्त आहे. कारण ज्यावेळेला आयातदार मागणी करतो तेव्हा जर आपण सर्टिफिकेशन काढायला गेलं तर ते शक्य होत नाही. आणि याची जी कार्यप्रणाली ती अतिशय सोपी आहे. याच्यामध्ये शेतकरी ज्या काही काम करतात शेतामध्ये त्याच्या प्रत्येकाच्या नोंदी त्याच्यामध्ये ठेवणं अपेक्षित असतं. म्हणजे ते जर कीटकनाशकं वापरतात, बुरशीनाशकं वापरतात, औषधं वापरतात तर ती किती प्रमाणात वापरतात, त्याच्यामध्ये त्यांनी ती औषधं किती वेळा झाडांवर फवारले, कधी फवारले याचं रेकॉर्ड त्यांना ठेवावं लागतं. कोणत्या प्रकारची खतं त्याच्यामध्ये ते वापरतात त्याच्याही नोंदी त्याच्यामध्ये असतात आणि सगळ्याचं डॉक्युमेंटेशन पार्ट हा त्याच्यामध्ये केलेला असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुम्ही जे काही काम केलंय त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने काही काम केलं नाही ना याची तपासणी करण्याकरता जी ऑडिट त्याचं ऑडिट केलं जातं आणि ते जे ऑडिट आहे ते अपेडा प्रमाणित एजन्सी मार्फत केलं जातं. म्हणजे थर्ड पार्टीकडनं त्याचं ऑडिट केलं जातं आणि ज्यावेळेला थर्ड पार्टीकडनं एखाद्या गोष्टीचं ऑडिट केलं जातं तेव्हा ग्राहकाच्या मनात पण आपल्याबद्दलची विश्वासार्हता वाढते की बाबा हा उत्पादित केलेला आंबा हा उत्तम उत्पादन पद्धतीचा अवलंब करून केलेला आहे, याची गुणवत्ता सर्वात चांगली आहे. त्यामुळे ग्राहकाच्या मनात हे जर प्रमाणपत्र असेल तर ग्राहकाच्या मनात एक प्रकारचा निश्चित प्रमाणाचा विश्वास त्याच्याकडे येतो, विश्वासार्हता त्याच्यामध्ये निश्चितपणाने निर्माण होते. आता कोणतीही गोष्ट करताना शेतकरी बांधवांना त्याचं प्रशिक्षण जर आपण घेतलं तर आपल्याला स्वतःला एक आत्मविश्वास असतो ती गोष्ट करताना. तर निर्यातीसाठी पण प्रशिक्षण कुठे मिळतं हे आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे, नाही का? तर याचं प्रशिक्षण घ्यायचं झालं तर ते कुठे मिळतं, कसं मिळतं आणि त्यासाठी काही फी आहे की कसं आहे एकूणच ती प्रक्रिया? निर्यातीसाठी प्रशिक्षण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण आजपर्यंत काय की त्याचं पुरेसं ज्ञान नाही म्हणून शेतकरी निर्यातीकडे गेलेला नाही. आणि ही बाब महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने हेरली आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत हॉर्टिकल्चर ट्रेनिंग कोर्स हे एक प्रशिक्षण कार्यक्रम 5 दिवसाचा रेसिडेन्शियल प्रशिक्षण कार्यक्रम आपण पुण्याचं जे मुख्यालय आहे त्या ठिकाणी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात घेत असतो. हे घेत असताना त्याच्या मागचं उद्देश असा आहे की त्याच्यामधल्या सगळ्या बारकावे या शेतकऱ्याला माहिती व्हायला पाहिजेत आणि त्यासाठी आपण 5 दिवसाचा रेसिडेन्शियल कोर्स आहे. त्याच्यामध्ये राहणं आणि सगळ्या गोष्टीचा अंतर्भूत आहे, प्रशिक्षण साहित्याचा त्याच्यामध्ये खर्च अंतर्भूत आहे. आपण त्यांना ज्या ठिकाणी आंब्याच्या निर्यातीसाठी प्रक्रिया केल्या जातात त्या प्रक्रियांनाही भेट आपण देतो. ऍक्च्युअल ती प्रक्रिया कशी केली जाते, त्याच्यासाठी कोणत्या प्रकारचा आंबा पाहिजे, तो कशा पद्धतीने आणायचा, कशा पद्धतीने त्याचं प्रोसेसिंग करायचं, या सगळ्या गोष्टींची माहिती प्रात्यक्षिकासह दिली जाते. आणि नुसतं आपण प्रशिक्षण झालं संपलं अशा पद्धतीचं नाही. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याशी फॉलोअपमध्ये असतो. त्यांना काही जर अडचणी आल्या निर्याती करताना तर त्याही आम्ही त्यांना सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत असतो. हे प्रशिक्षण आपल्याला त्याच्यासाठी जर महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाशी संपर्क साधला तर आपल्याला त्याची नोंदणी करता येते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आम्ही सध्या ते थांबवलंय, पण हे परिस्थिती सुधारली की आपण ते निश्चितपणे सुरू करू. म्हणजे प्रशिक्षण शेतकरी बांधवांना हे नंतर घेता येऊ शकतं आणि त्या दृष्टीने ते आपल्या बागेमध्ये आलेला जो आंबा आहे तो परदेशात सुद्धा पाठवू शकतात. आणखी कोणते परवाने लागतात हे आपण जाणून घेऊया, पण एका छोट्याशा विश्रांतीनंतर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या कार्यक्रमात स्वागत आहे. आंबा निर्यात पूर्वतयारी हा आहे आपला आजचा विषय आणि आपल्यासोबत आहेत मिलिंद जोशी. आंबा निर्यात करत असताना सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ते आहे परवाने. नेमके कोणते कोणते परवाने लागतात सांगा सर आपण. आपण जसं गाडी चालवायचं म्हटलं की ड्रायव्हिंग लायसन्स लागतं, बरोबर. तसंच ज्यावेळेला आपण निर्यात करतो त्यावेळेला निर्यातीसाठी वेगवेगळे महत्त्वाचे 3 परवाने आपल्याकडे असणं आवश्यक आहे.
पहिला जो पर्याय परवाना आहे तो आहे आयात निर्यात परवाना. DGFT म्हणून जी केंद्र शासनाची संस्था आहे त्या संस्थेमार्फत हा परवाना दिला जातो. तुम्हाला कोणती गोष्ट आयात करायची असू दे किंवा निर्यात करायची असू दे, हा परवाना घेणं आपल्याला बंधनकारक आहे. हा परवाना ऑनलाईन पद्धतीने आपल्याला मिळू शकतो. आपल्याकडे जे पॅन कार्ड येतं, पॅन कार्डचा जो नंबर येतो तोच आपला आयात निर्यात परवान्याचा नंबर असतो. बरं. पण त्याच्यासाठी नोंदणी आपल्याला करावी लागते. त्यासाठी DGFTच्या जी वेबसाईट आहे www.dgft.gov.in हे जे त्याचं संकेतस्थळ आहे त्या संकेतस्थळावरती आपल्याला त्याची नोंदणी करणं आवश्यक असतं. ते करत असताना आपल्याला मुख्य गोष्ट लागते पॅन कार्ड, आधार कार्ड आणि बँक सर्टिफिकेट. या 3 त्याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी आहेत. या जर 3 गोष्टी आपण त्याच्या ऑनलाईन पद्धतीने, त्याचं शुल्क जे आहे ते 500 रुपये शुल्क आहे आणि आपल्याला ऑनलाईन पद्धतीने आपण त्याचं आयात निर्यात परवाना प्राप्त करून घेऊ शकतो. आयात निर्यात परवाना प्राप्त केल्यानंतर आपल्याला दुसरं जे प्रमाणपत्र लागतं ते अपेडाचं नोंदणी, म्हणजे ज्याला RCMC रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट असं त्याच्यामध्ये म्हटलं जातं. जी काही एक्सपोर्टचे जे एजन्सीज आहेत त्या एक्सपोर्ट प्रमोशन एजन्सीमध्ये जवळजवळ 30 प्रकारच्या एजन्सीज आहेत. बरं. पण त्यापैकी आंब्यासाठी जे लागते आपल्याला ती अपेडा म्हणून जी केंद्र शासनाची संस्था आहे, वाणिज्य आणि व्यापार विभागामार्फत ही केंद्र शासनाची संस्था आहे, त्यांच्या माध्यमातून हे RCMCचं प्रमाणपत्र दिलं जातं. RCMC आपल्याला घेतल्यामुळे अपेडाच्या ज्या काही योजना आहेत त्या योजनांचे फायदे आपल्याला निश्चितपणाने मिळू शकतात. अपेडाच्या वेबसाईटच्या माध्यमातून आपण आयातदारांची माहिती आपल्याला उपलब्ध होऊ शकते. वेगवेगळ्या देशांना कोणकोणत्या प्रोसेस कराव्या लागतात त्याची माहिती आपल्याला मिळते आणि जी अपेडाची जी एजन्सी आहे त्या एजन्सीमार्फत निर्यातीसाठी जी पॅक हाऊसेसचं प्रमाणीकरण करावं लागतं ते काम अपेडाच्या माध्यमातून केलं जातं. बरं. त्यामुळे अपेडाच्या वेगवेगळ्या स्कीम्स घ्यायच्या असतील, शासनाच्या स्कीम्स घ्यायच्या असतील तर आपल्याला RCMC रजिस्ट्रेशन कम मेंबरशिप सर्टिफिकेट पण तेवढंच आवश्यक आहे. त्याचं शुल्क आहे 5,000 रुपये प्लस GST, म्हणजे जवळजवळ 5,900 रुपये त्याचं शुल्क एकूण होतं. याची जी नोंदणी आहे ती अपेडाची जो संकेतस्थळ आहे www.apeda.gov.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन पद्धतीने आपण त्याची नोंदणी करू शकतो आणि त्याच्यासाठी कागदपत्र साधी सोपी आहेत. आयात निर्यात परवाना आणि पॅन कार्ड, दोनच गोष्टी त्याच्यासाठी पुरेशा असतात. जेव्हा आपण निर्यातदार म्हणून नोंदणी करतो, जर काही प्रोसेस प्रोडक्ट तुम्हाला निर्यात करायचे असतील तर त्यासाठी मात्र FSSAIचं जे सर्टिफिकेट येतं FDAचं ते त्याच्यासाठी आवश्यक असतं. त्याच्यानंतर जी तिसरी जी नोंदणी आपल्याला करायची असते ती असते फायटोसॅनिटरीसाठी नोंदणी. 2014 मध्ये ज्यावेळेला युरोपियन कंट्रीजनी जसं बंदी घातली होती तर अशा प्रकारच्या बंदी परदेशातनं येऊ शकतात. कारण जर त्याच्यामध्ये किडीचा आढळ झाला, काही त्याच्यामध्ये कीडनाशकाचा अंश जास्त सापडला तर त्याच्यामधनं बंदी आपल्यावरती येऊ शकते आणि ही बंदी येऊ नये या दृष्टीनं हे प्रमाणपत्र असलं आवश्यक असतं. आपण जर बघितलं तर फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र हे आपल्याला आंतरराष्ट्रीय व्यापार करारानंतर त्याचं बंधनकारक केलं गेलं. याचं कारण इतर देशांच्या बाजारपेठा आपल्याला त्याच्यामुळे उपलब्ध झाल्या आणि पीक संरक्षण, आंतरराष्ट्रीय पीक संरक्षण करारानुसार हे प्रमाणपत्र दिलं जातं. हे प्रमाणपत्र नसेल तर तुमचा आंबा समजा त्या डेस्टिनेशनला पोहोचला तरी सुद्धा तो तुम्हाला परत तिथे सोडवून घेता येत नाही आणि त्या आंब्याची शिपमेंट परत नष्ट करण्यापर्यंत सगळे पैसे आपल्याला द्यावे लागतात. त्यामुळे ह्याचीही नोंदणी करणं तेवढंच बंधनकारक आहे. या 3 प्रकारची नोंदणी एकदा पूर्ण झाली की तुम्हाला आवश्यक परवान्यांची पूर्तता होते. फक्त अमेरिकेच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की अमेरिकेला जेव्हा आपण निर्यात करतो तेव्हा अमेरिकेचं जे FDA डिपार्टमेंट आहे त्यांच्याकडे पण आपल्याला नोंदणी करावी लागते. ती पण नोंदणी आपण ऑनलाईन करू शकतो आणि त्याचं 1 वर्षांनी नूतनीकरण करावं लागतं. तेही आपल्याला ऑनलाईन पद्धतीने करता येतं. बरोबर आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण त्याचे परिणाम फार मोठे होऊ शकतात. त्या बारकाईने आपण समजून घेणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येक बागायतदाराला असं वाटतं की माझा आंबा साता समुद्रापलीकडे जावा, निर्यात व्हावा. पण निर्यात करण्याची इच्छा जरी असली तरी आयातदार म्हणजे आयात करणारी व्यक्ती शोधणं महत्वाचं आहे. तर ती कशी काय शोधायची? आयातदार शोधणं ही निर्यातीतली सगळ्यात मोठी महत्वाची गोष्ट आहे. खरंय. कारण जर आपण प्रॉपर आयातदार शोधलेला नसेल आणि आपलं पेमेंट आलं नाही तर आपल्याला परत निर्यातीचा शब्द सुद्धा आपण तोंडात न काढणार. त्यामुळे आयातदार आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने आपण आयातदारांची माहिती उपलब्ध होऊ शकते. अपेडाचं जे संकेतस्थळ आहे, मी मगाशीच म्हटलं की आपण नोंदणी केल्यानंतर अपेडाच्या संकेतस्थळावरून वेगवेगळ्या देशातले जे आयातदार आहेत त्यांची यादी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. तसंच वेगवेगळ्या देशांच्या एम्बॅसी आहेत, म्हणजे जसं आपल्या देशात
वेगवेगळ्या देशांच्या एम्बसी असतात, तसं परदेशामध्ये पण एम्बसी असतात. तर त्या एम्बसीमध्ये जर आपण संपर्क केला तर त्या एम्बसीच्या माध्यमातून आपण त्यांच्या देशातल्या जे चांगले मोठे आयातदार आहेत त्यांची यादी आपल्याला उपलब्ध होऊ शकते आणि त्या एम्बसीकडनं मिळणारी माहिती जास्त ऑथेंटिक असते. त्याच्याबरोबर आपल्याला वेगवेगळी आंतरराष्ट्रीय प्रदर्शनं असतात, त्या प्रदर्शनामध्ये सहभागी होऊ शकतो आपण. आपेडाच्या माध्यमातून त्याला अर्थसहाय्यही मिळू शकतं आणि ज्या प्रदर्शनामध्ये सहभागी झाल्यानंतर तिथे आपल्याला चांगले आयातदार भेटू शकतात, त्यांची यादी आपल्याकडे उपलब्ध होऊ शकते. वेगवेगळे आपलं पोर्टलही आपण तयार करू शकतो. पोर्टलमध्ये आपली माहिती तयार करायची आणि ती माहिती जर अपलोड केली तर अनेक आयातदार आपल्याशी संपर्क साधतात. बरं. कारण आज आंबा ही गोष्ट प्रत्येकालाच मोह घालते नक्कीच. आणि आपण जर बघितलं तर परदेशामध्ये सुद्धा आपल्याचे आंब्याचे ग्राहक खूप आहेत. ते आपले भारतीय जास्त आहेत की परदेशी लोक आपल्या आंब्याची चव चाखतात? मूळतः भारतीय वंशाचे असणारे आणि परदेशामध्ये स्थायिक झालेले असेच लोक प्राधान्याने आपला आंबा जास्त खातात परदेशी लोकांपेक्षा. आणि आपण जर बघितलं असेल तर जे प्रगतीशील देश आहेत म्हणजे अमेरिका असू दे, ऑस्ट्रेलिया असू दे, न्यूझीलंड असू दे, युरोपीय देश असू देत, इव्हन साऊथ कोरिया असू दे, सौदी अरेबिया असू दे, सगळ्या ठिकाणी आपले इंडियन लोक खूप मोठ्या प्रमाणात गेलेले. त्यामुळे ती निश्चितपणाने आपले आयातदार जे आहेत ते तिथे आपल्याला सहजपणे उपलब्ध होऊ शकतात. आता आंबा निर्यातीच्या दृष्टीने जर आपण महत्त्वाच्या बाजारपेठा सांगायच्या झाल्या तर त्या कोणत्या सांगणार? आता आपण 2-3 प्रकारे बाजारपेठांचा अभ्यास करू शकतो. पहिली गोष्ट जी आहे की आपले जे आयातदार आहेत ते आयात करणारे जे देश आहेत त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जवळजवळ 14.5 लाख मेट्रिक टन आंबा हा आयात केला जातो जगभरात. आणि त्याच्यामध्ये अमेरिका, नेदरलँड, संयुक्त अरब अमिराती, इंग्लंड, जर्मनी, सौदी अरेबिया आणि फ्रान्स हे जे देश आहेत या देशामध्ये सगळ्यात जास्त आंब्याची आवक असते. आणि आपल्या दृष्टीने महत्वाचं म्हणजे अमेरिकेची बाजारपेठ आपल्याला उपलब्ध झालेली आहे, नेदरलँडची आहे, संयुक्त अरब अमिराती आहे, इंग्लंड आहे, जर्मनी आहे, या सगळ्या बाजारपेठा आता आपल्याला उपलब्ध झालेल्या आहेत आंतरराष्ट्रीय बाजार करारामुळे. त्यामुळे आपल्याला खूप मोठी संधी ही आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे. दुसऱ्या पद्धतीने जर विचार केला, सद्यस्थिती जर विचारात घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला संयुक्त अरब अमिराती आणि युरोपिय कंट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याला मागणी आहे. हापूस असू दे, केशर असू दे, या दोन्ही आंब्यांना या देशात जास्त मागणी आहे. त्यामुळे तिथे सुद्धा आपल्याला खूप मोठ्या संधी आहेत. जर आपण आत्ताच मी म्हटलं की भारतीय वंशाचे लोक परदेशामध्ये खूप आहेत. जर अमेरिकेचा विचार केला तर जवळजवळ 45 लाख लोक भारतीय वंशाचे अमेरिकेमध्ये आहेत. सौदी अरेबियामध्ये जवळजवळ 41 लाख लोक आहेत. युएई मध्ये जवळजवळ 25 लाख लोक आहेत. आता हे जर या गोष्टी आपण जरी आपले इंडियन ग्राहक जरी तिथे आपण कॅप्चर करू शकलो तर निश्चितप्रमाणे आपल्याला आंबा निर्यातीसाठी खूप मोठी संधी या देशामध्ये उपलब्ध आहे. म्हणजे आपलेच भारतीय तिथे आपले ग्राहक होऊ शकतात असं म्हणायला हरकत नाहीये. त्याचबरोबर आपल्याकडे जर आपण बघितलं तर आता जे मोठ्या बाजारपेठा आहेत, अमेरिका आहे, ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, ज्या ठिकाणी आपल्याला जास्त पैसे मिळतात. आता संयुक्त अरब अमिरातीचा जर विचार केला तर त्याच्यापेक्षा अमेरिकेमध्ये पैसे जास्त मिळतात. म्हणजे संयुक्त अरब अमिरातीमध्ये समजा 700 रुपये डझनने आंबा जात असेल तर अमेरिकेत तो 1500 रुपये डझननी जातो. जपानमध्ये तुम्हाला 2-2.5 रुपये डझननी जातो. ऑस्ट्रेलियामध्ये 1700 रुपयांनी डझननी जातो. म्हणजे पैशाच्या दृष्टीने पण चांगले उत्पन्न देणाऱ्या बाजारपेठा आपल्याला शोधता येऊ शकतात आणि त्यात खूप मोठी संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकते. नक्कीच. म्हणजे आपला आंबा हा कोणत्या देशात जातोय आणि त्या देशात त्याचा भाव काय आहे त्यावर आपल्या आंब्याची किंमत ठरू शकते. जास्तीत जास्त आपलं उत्पन्न आपण या आंब्यातनं मिळवू शकतो निर्यातीद्वारे. याविषयी आपण अधिक माहिती जाणून घेऊया, पण या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे. आंबा निर्यात पूर्व तयारी याविषयी आपण मिलिंद जोशी यांच्याकडनं सविस्तर माहिती करून घेतो आहोत. माझी शेतकरी बांधवांना अशी नम्र विनंती आहे की आजचा निर्यात हा विषय आहे तेव्हा या विषयाला अनुसरून आपण आपले प्रश्न आवर्जून विचारा. म्हणजे विषया व्यतिरिक्त काही प्रश्न येत आहेत तसे नको, तर विषयाला अनुसरून प्रश्न विचारा जेणेकरून आम्हाला ते आपल्याला त्याची उत्तरं देता येतील. साधारणतः आपण देशांचा विचार करायचा झाला तर कोणकोणत्या देशांमध्ये आंब्याची निर्यात ही होते सध्या? सद्यस्थितीचा विचार केला तर ज्यावेळेला जागतिक व्यापार करार झाला आणि जागतिक व्यापार करारामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापार करारामध्ये कृषीचा समावेश झाला, तिथून आपल्याला बाजारपेठांचे दरवाजे उघडले. आज जवळजवळ 100 देशांचे दरवाजे आपल्याला उघडलेले आहेत आणि सद्यस्थितीचा विचार केला तर जवळजवळ 70 देशांमध्ये आपली आता निर्यात सुरू आहे. त्याच्यामध्ये संयुक्त अरब अमिराती ही प्रथम क्रमांकावर आहे, अर्जेंटिना, अमेरिका आहे,
न्यूझीलंड आहे, या देशांना आणि सगळ्यात मोठी जी दुसरी बाजारपेठ आहे ती म्हणजे युरोपची. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टच्या संधी आता निर्माण झालेल्या आहेत आणि आपल्याला एक चांगली संधी निर्यातीसाठी उपलब्ध आहे. बरं, आता आंबा निर्यातीसाठी सुविधा या बागायतदारांना मिळणं महत्वाचं आहे, नाही का? तर सुविधा कोणत्या उपलब्ध आहे आणि त्याची सद्यस्थिती काय आहे? निर्यात करायची म्हटली, मी आत्ताच म्हटलं की आंतरराष्ट्रीय व्यापार करार झाले आणि आपल्याला या बाजारपेठा उपलब्ध झाल्या. या बाजारपेठा ज्यावेळेला उपलब्ध झाल्या तेव्हा प्रत्येक देशाला असं त्याच्यामध्ये एक अंतर्भूत केलेलं आहे की प्रत्येक देशाने आपले निकष ठरवायचे की आपल्या देशात येणारा आंबा हा कोणती प्रक्रिया करून तो कोणती प्रकारची प्रक्रिया त्याच्यावरती केली गेलेली पाहिजे. प्रत्येक आयातदार देशाला आपले सुरक्षा आणि संरक्षणाच्या दृष्टीनं आपल्या ग्राहकांच्या हिताच्या दृष्टीनं जे जे काही नियम त्याच्यामध्ये घालायचे ते घालायची परवानगी त्याच्यामध्ये मिळाली आणि त्यामुळे प्रत्येक देशाने ठरवलं की आपल्या देशामध्ये आलेला आंबा हा कशा पद्धतीची प्रक्रिया करून आला पाहिजे. त्याच्यासाठी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्तरावरती मान्यता असणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया त्याच्यामध्ये अंतर्भूत केल्या गेल्या, ज्याच्यामध्ये उष्णजल प्रक्रिया आहे, बाष्पजल प्रक्रिया आहे, विकिरण प्रक्रिया आहे. अशा प्रकारच्या विविध प्रक्रिया त्याच्यासाठी प्रत्येक आयातदार देशाने मागितलं. महाराष्ट्र राज्य खूपच अग्रेसर आहे आणि त्यांनी ही काळजी आधीच घेतलेली आहे. म्हणजे या देशांच्या सुविधा आपल्याकडे या मागणी करण्यापूर्वीच त्या सुविधांची निर्मिती आपल्याकडे केलेली आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने जवळजवळ 44 निर्यात सुविधा केंद्र आपल्याकडे केलेली आहेत. त्याच्यामध्ये 20 एक्सपोर्ट फॅसिलिटी सेंटर्स आहेत, 21 आधुनिक सुविधा केंद्र आहेत, एक विकिरण सुविधा केंद्र आहे, एक भाजीपाला निर्यात सुविधा केंद्र आहे आणि एक बाष्पजल म्हणजे ज्याला VST असं म्हणतात ती सुविधा. अशा सगळ्या जवळजवळ 44 सुविधा आपल्याकडे कार्यान्वित केलेल्या आहेत आणि या सुविधांच्या माध्यमातून आपण निर्यातीसाठी जी काही आपल्याला प्रक्रिया करायची ती आपल्याला निश्चितपणाने करता येऊ शकते. आता ज्या प्राथमिक सुविधा आहेत त्या प्राथमिक सुविधांच्या बाबतीत आपण म्हणायचं झालं तर प्राथमिक सुविधा कुठल्या लागतात तर त्याच्यामध्ये प्री-कुलिंग, कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग पॅकिंग लाईन, पॅक हाऊस आणि रायपनिंग चेंबर या ज्या प्राथमिक प्रोसेसिंगसाठी ज्या आवश्यक सुविधा आहेत त्या सुविधा जवळजवळ आपल्याकडे प्रत्येक जिल्ह्यात एक आपण सुविधा कार्यान्वित केलेली आहे. याचं कारण असं आहे की प्रत्येक देशाच्या सुविधा वेगळ्या आहेत. मग त्यासाठी सगळ्या सुविधा जर सगळ्या ठिकाणी करायच्या म्हटल्या तर त्या आपल्याला आर्थिकदृष्ट्या सुद्धा परवडणार नाहीत. कारण आंब्याचा हंगाम असतो 1 ते 1.5 महिना, नंतर उरलेल्या 11 महिन्यात त्याचं करणार काय? त्या फॅसिलिटी तर तुम्हाला ऑपरेशनल ठेवाव्या लागतात. तुम्ही वापरा अगर वापरू नका. त्यामुळे आपण असं केलेलं आहे की ज्या प्रत्येक प्राथमिक सुविधा ज्या आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याला गेलेल्या आहेत आणि ज्या विशेष सुविधा आहेत त्या आपण वाशी या ठिकाणी कार्यान्वित केलेल्या आहेत. बरं, आता हापूस आंब्याचा जर विचार केला तर हापूस आंब्याच्या ज्या सुविधा आहेत त्या रत्नागिरी आणि जामसंडे या 2 ठिकाणी कार्यान्वित केलेले आहेत. कारण हापूस आंब्याचं मुख्य उत्पादन ते रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं या सुविधा आपण बघतो याच्यामध्ये प्री-कुलिंग, कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग पॅकिंग लाईन, पॅक हाऊस आणि रायपनिंग चेंबर या सगळ्या सुविधा आहेत. म्हणजे जर अमेरिकेला आपल्याला प्रक्रिया करायची असेल तर ही जे सुविधा केंद्र आहेत ती दोन्ही सुविधा केंद्र प्रमाणित आहेत. या ठिकाणी हॉट वॉटर सुविधा पण कार्यान्वित केलेली आहे. आपण या सुविधा ज्या आहेत त्या सांगूया. आपल्याला एक फोन येतोय सुशांत पवार यांचा रत्नागिरीवरून. आपण तो फोन घेऊया आणि मग सुविधा सांगूया. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार, सुशांत पवार बोलतोय रत्नागिरीतून. बोला मॅडम. जोशी सरांना मला प्रश्न विचारायचा आहे की आंबा निर्यात हा जो व्यवसाय आहे या व्यवसायामध्ये जे नवीन उद्योजक इच्छुक आहेत या व्यवसायाकडे वळण्यासाठी तर त्यांना त्यामध्ये येणारी जी प्रमुख आव्हानं काय आहेत आणि त्या संदर्भात सर काही मार्गदर्शन करू शकतात का? फार छान प्रश्न विचारलाय. नवीन जर कोणाला या व्यवसायात यायचं असेल तर त्यांच्या पुढे येणारी आव्हानं काय असं सुशांत पवार सरांचं म्हणणं आहे. अतिशय चांगला प्रश्न आहे पवार साहेब. आपल्याला ज्या देशाला निर्यात करायची ते देश पहिला आपण निश्चित केला पाहिजे. कारण जोपर्यंत तो देश तुम्ही निश्चित करत नाही तोपर्यंत कोणती प्रक्रिया आपल्याला करायची हे निश्चित ठरवता येत नाही. त्याच्यामुळे पहिलं जर आव्हान काय असेल तर आपल्याला आयातदार शोधणं आणि तो आयातदाराला तो कोणत्या देशाचा आहे त्या देशामध्ये आपल्याला आंबा निर्यात करायचा झाला तर कोणत्या प्रकारची सुविधा त्याच्यासाठी आवश्यक असणार आहे, मग कोणत्या प्रकारची प्रोसेस आपल्याला करावी लागणार आहे हे त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही. त्याच्याबरोबर दुसरी जी आता मी म्हटलं त्याप्रमाणे समजा अमेरिकेला तुम्हाला आंबा निर्यात करायचा असं जर तुम्ही ठरवलं तर अमेरिका देशाचे निकष काय ह्याची माहिती आपल्याला त्या एम्बॅसीकडनं घेणं आवश्यक आहे. जेणेकरून आता समजा अमेरिकेला करायचं झालं तर मी मगाशी म्हटलं की अमेरिकेच्या एफडीएची नोंदणी आपल्याला करावी लागते. मग जर समजा जर तुम्ही केली नसेल तर निश्चितपणाने तिथे गेल्यानंतर त्या शिपमेंटला तुमचे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यासाठी तिथे कोणत्या प्रोसेस करणं आवश्यक आहे
त्यांचे फायटोसॅनिटरीचे नियम काय आहेत, या गोष्टींची माहिती आपण जर घेतली आणि जर प्रक्रिया केली तर आपल्याला निश्चितपणानं त्याच्यामध्ये अडचणी येणार नाहीत. जर आता समजा तुम्हाला व्हीएसटी करायची झाली तर व्हीएसटीच्या बाबतीत पण आपल्याला आंबा कोणत्या पद्धतीचा असताना तो आपण त्याच्यावर प्रक्रिया करायची हे ठरवावं लागतं. व्हीएसटीसाठी आपल्याला कलर ब्रेक स्टेज म्हणजे आंबा काढणी केल्यानंतर चौथ्या दिवशी तो आंबा आपल्याला प्रोसेससाठी न्यायला लागतो, नाहीतर आंब्यामध्ये मला साखा वाटतं येण्याची आपल्याकडे ती शक्यता स्लाइड पण आहे, आपण ती आहे. दाखवूया. एक अयोग्य आंबा आणि योग्य आंबा, ती स्लाइड आपण दाखवूया शेतकरी बांधवांना. त्यातनं लक्षात येईल की आपण आंबा हा पाठवायचा कसा नेमका, नाहीतर मग ती जर चूक झाली तर आपल्याला निर्यातीमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो, नाही का? आपण सांगावं सर त्या बाबतीत. हा, तर त्याच्यामध्ये चौथ्या दिवशी आपल्याला तो आंबा प्रोसेस करावा लागतो. आणि चौथ्या दिवशी आंबा जर केला नाही, आता ही आपण समोर स्लाइड बघतोय, त्याच्यामध्ये ज्या पहिल्या दिवशी काढणी केलेला जो आंबा आहे तो जर आपण आंबा व्हीएसटीच्या प्रक्रियेसाठी वापरला तर 100% त्याच्यामध्ये साका नावाची विकृती होते. पण तो जर चौथ्या दिवशी वापरला, समोर आपल्याकडे दुसरा योग्य आंबा म्हटलेला त्याचा रंग बदललेला आहे, तर तो आंबा जर आपण वापरला तर त्याचं साख्याचं प्रमाण अत्यल्प राहतं. त्याच्या पुढच्या स्लाइडमध्ये आपण बघू की ही जी विकृती आहे, साका विकृती, तर ती अशा पद्धतीने आंबा तिथं पोहोचल्यानंतर तो आंबा आतमध्ये खराब निघेल आणि मग तुमचा जो ग्राहक असतो तो ग्राहक नाराज होईल. त्यामुळे या बाबींची आपली गुणवत्ता सर्वोत्तम राखणं, आपण जी आंबा पाठवतोय ते पाठवत असताना त्याच्यामध्ये किडीचा कुठलाही आढळ राहणार नाही, या जर काळजी आपण घेतली तर निश्चितपणाने आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. आणि या काळजी आपण ॲज अ निर्यातदार घेणं आवश्यक आहे किंवा नवीन निर्यातदारांनी घेणं आवश्यक आहे. आपण निर्माण केलेल्या सुविधा ज्या आहेत पणन मंडळाकडनं त्यावर होतो, तर त्याविषयी काय सांगाल? आपण स्लाइडही आपण त्यांना दाखवूया शेतकरी बांधवांना आणि त्याप्रमाणे त्या सुविधा आपण सांगाव्यात. मी मगाशी म्हटलं की प्राथमिक सुविधा ज्या आहेत त्या प्रत्येक जिल्ह्याला आपण केलेल्या आहेत. त्याची स्लाइड आपण मगाशी बघितली. प्री-कूलिंग, कोल्ड स्टोरेज, ग्रेडिंग, पॅकिंग लाईन, पॅक हाऊस आणि रायपनिंग चेंबर, या फॅसिलिटी आपण स्थानिक स्तरावरती उपलब्ध केलेल्या आहेत. म्हणजे आज आंब्याच्या नंतर तुम्हाला दुसऱ्या कुठल्या पिकाचं करायचं असेल प्रक्रिया, तर ती प्रक्रियासाठी ती सुविधा आपल्याला उपलब्ध होऊ शकते. हे आपण बघतोय प्रत्येक जिल्ह्यामध्ये जवळजवळ एक सुविधा किमान आपण त्या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे, जेणेकरून कुठलाही कृषीमाल निर्यात करायचा तर त्याला सुविधा नाही ही अडचण त्याच्यामध्ये राहणार नाही. त्याच्यानंतर जी दुसरी सुविधा ही जी आहे ही प्राथमिक सुविधा आहे. संयुक्त अरब अमिराती असेल, सौदी अरेबिया असेल, तर यासाठी या सुविधा उपलब्ध होतात. आपण नाचणे आणि स्लाइड दाखवूया आपण की यावर काय सांगाल सर? ही जी स्लाइड आहे ती व्हेपर हीट ट्रीटमेंट नावाची जी फॅसिलिटी आहे त्या फॅसिलिटीची ही स्लाइड आहे. आपण एकूण 44 जी मी मगाशी म्हटलं ती 44 निर्यात सुविधा केंद्र जी आहेत ती वेगवेगळ्या सुविधा केंद्रांची ही स्लाइड आहे. त्याच्यामध्ये व्हीएसटीचे आहे, बाकी जी प्राथमिक सुविधा केंद्र आहेत त्यांच्या आहेत. एकूण जवळजवळ आपण 1919 मेट्रिक टनाची शीतगृहाची क्षमता आपण निर्माण केलेली आहे. जवळजवळ 225 मेट्रिक टनाची प्रिकुलिंगची सुविधा क्षमता आपण निर्माण केलेली आहे. आणि आंब्याच्या बाबतीत जवळजवळ 200 मेट्रिक टनाचं रायपनिंगची सुविधा आपण त्या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे. आणि या ज्या सुविधा आहेत या सुविधांच्या माध्यमातून निर्यात करायची असेल तर सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. मगाशी आपण व्हीएसटी वरती म्हणत होतो, ती व्हीएसटी ही जी सुविधा आहे ती जपान, न्यूझीलंड या देशांना जर निर्यात करायची असेल तर ती सुविधा आवश्यक आहे. आता प्रत्येक देशाने ह्या वेगवेगळ्या सुविधा आहेत. म्हणजे युरोपीय देशांना व्हीएसटी पण चालते किंवा हॉट वॉटर पण चालते. त्याच्याबरोबर आता ही आपण व्हीएसटीची स्लाइड बघतोय, याच्यामध्ये बाष्पाचा वापर करून फळाचं तापमान हे 42°C पर्यंत नेलं जातं आणि ही जवळजवळ टोटल 1.5 तासाची प्रक्रिया आहे. 20 मिनिटापर्यंत ते तापमान वाढवल्यामुळे फळातली जी फळमाशी असते ती फळमाशी मरून जाते. अशा प्रकारची आपण जपानसाठी ही सुविधा अत्यावश्यक आहे, न्यूझीलंडसाठी ही सुविधा अत्यावश्यक आहे. युरोपीय देशांना सुद्धा आपण ही प्रक्रिया करून आंबा पाठवू शकतो. हापूस आंब्याला जर व्हीएसटी प्रक्रिया केली तर त्याच्यात ती चांगल्या प्रकारे त्या डेस्टिनेशन पर्यंत पोहोचू शकते. नक्कीच नक्कीच. आता पुढची स्लाइडही आपण दाखवतोय. ही जी आहे ती विकिरण सुविधेची स्लाइड आहे. ह्याच्यामध्ये अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया हे जे प्रमुख 2 देश आहेत त्या देशांना जर निर्यात करायची असेल तर जी प्राथमिक आपण मगाशी प्राथमिक सुविधा केंद्र बघितलं, त्या प्राथमिक सुविधा केंद्रामध्ये प्रक्रिया झालेला आंबा या ठिकाणी येतो. आणि इथे अमेरिकेच्या बाबतीत अमेरिकन इन्स्पेक्टर या फॅसिलिटीवरती असतो. ऑस्ट्रेलियाला त्यांचा इन्स्पेक्टर नसतो, पण अमेरिकेच्या बाबतीत अमेरिकेचा इन्स्पेक्टर या ठिकाणी असतो आणि त्याच्या उपस्थितीत इथे त्याच्यावरती प्रक्रिया केली जाते. आपण जी प्राथमिक प्रक्रिया केल्यानंतर ती गाडी सील केली जाते आणि सील केलेली गाडी या विकिरण सुविधा केंद्रावरती आणली जाते. तिथे ती परत गाडी ओपन केली जाते आणि त्यातले सगळे बॉक्स त्यातले रॅन्डम चेकिंग केलं जातं. तिथे ते तपासलं जातं की त्याच्यामध्ये किडीचा आढळ नाही ना. जर किडीचा आढळ असेल तर ती शिपमेंट आपली तिथे बंद केली जाते. आपल्याला पुढे त्याच्यावरती प्रोसेस करता येत नाही. ही जी विकिरण सुविधा आहे
ही विकिरण सुविधेमध्ये आपण रेस पास करून आतली जी स्टोन वेबिल नावाची जी कोळी किडा नावाची जी कीड असते ती कोळी कीड मारली जाते. आणि अमेरिकेच्या त्याचं जे फायटो सर्टिफिकेट असतं ते फायटो सर्टिफिकेट अमेरिकन इन्स्पेक्टर आणि इंडियन इन्स्पेक्टर असे दोघांच्या संयुक्त विद्यमाने ते सर्टिफिकेट दिलं जातं. हे प्रमाणपत्र असल्यानंतर आपल्याला अमेरिकेमध्ये कुठलीही अडचण येत नाही. बरं, आपल्याकडे आणखीन 2 स्लाइड आहे, आपण त्याविषयी सांगूया. NG पवार यांचा फोन येतोय औरंगाबादवरून. बोला. हॅलो. हा, नमस्कार साहेब. नमस्कार, विचारा प्रश्न. नमस्कार. नमस्कार. आपल्या टीव्हीचा आवाज कमी करा, दूरदर्शन संचाचा, आणि प्रश्न सलग विचारा. हॅलो. हा, विचारा प्रश्न. हो. माझा प्रश्न असा आहे की आंबा निर्यात करताना माल अगोदर पाठवावा लागतो की पैसे अगोदर येतात निर्यातदाराकडून? अतिशय चांगला प्रश्न आहे. चांगला प्रश्न आहे. आंब्याच्या बाबतीत असं म्हणजे जी फळं आणि भाजीपाला आहे त्यांच्या बाबतीत अशा प्रकारचं म्हणजे एलसी हा प्रकार त्याच्यामध्ये येत नाही, आगाऊ पेमेंट येत नसतं. हो. हे आंबे आपण पाठवल्यानंतर तिथे 2 प्रकारांनी विक्री केली जाते. जर तुमचा आयातदार तिथे खरेदीदार असेल तर तो डायरेक्ट पेमेंट, तुमची शिपमेंट पोहोचल्यानंतर डायरेक्ट पेमेंट तुम्हाला करतो, किंवा तो दुसरा प्रकार आहे तिथे गेल्यानंतर तो आंब्याची विक्री केली जाते आणि विक्री केल्यानंतर तो जो तिथला आयातदार असतो त्याचं कमिशन, ज्याला कन्साइनमेंट बेसिस म्हणतात, त्याचं कमिशन जे आहे ते कमिशन वजा करून उर्वरित रक्कम आपल्याकडे दिली जाते. बरं, म्हणजे आधी फळ द्या आणि मग पैसे घ्या. म्हणजे त्याच्यामध्ये खरेदी एलसी येत केल्यानंतरच, नाही. त्याच्यामध्ये एलसी येत नाही. फळ आणि भाजीपाल्याच्या बाबतीत एलसी येत नाही. पण अशा पद्धतीने म्हणजे जर डायरेक्ट निर्यातदार मिळाला तर निश्चितपणाने त्याचं पेमेंट आपल्याला लवकर मिळू शकतं. बरं, आता आपल्याकडे एक स्लाइड आहे, भाजीपाला प्रक्रिया सुविधा केंद्र वाशी, नवी मुंबईची. ती आपण प्रेक्षकांना दाखवूया आणि ती समजून सांगूया की नेमकी ती आहे काय. आपल्याकडे मी मगाशी म्हटलं की प्राथमिक सुविधा केंद्रे आपण प्रत्येक ठिकाणी कार्यान्वित केलेली आहेत. तर तशाच पद्धतीचं एक सुविधा केंद्र आपण वाशी या ठिकाणी ठेवलेलं आहे. काय होतं की समजा जर एखाद्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी त्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रोसेस करणं नाही शक्य झालं तर विकिरण करण्यापूर्वी या भाजीपाला प्रक्रिया सुविधा केंद्रामध्ये आपण आंबा प्रोसेस करू शकतो आणि त्याची विकिरण प्रोसेस पण त्याच्यात पुढे करू शकतो. मग ते करण्याकरता त्याला समजा जर तो असा दापोली किंवा रायगड मधला जर असेल तर त्यांनी उलट तिकडे जाण्यापेक्षा त्याला वाशी या ठिकाणी येणं सुलभ असतं आणि म्हणून वाशी या ठिकाणी आल्यानंतर आपण त्याची प्रोसेस करतो आणि तिथूनच विकिरण सुविधेमध्ये ते आपण आंबा पाठवतो. त्यासाठी ही सुविधा आपल्याला अतिशय उपयुक्त आहे. बरं, आणि याविषयी काय सांगाल? ही जी सुविधा आहे ही नाचणे येथे कार्यान्वित केलेली. या ठिकाणी उष्णजल प्रक्रिया पण आपण केलेली. युरोपीय देशांना जर तुम्हाला आंबा निर्यात करायचा असेल तर त्याला उष्णजल प्रक्रिया लागते. ती प्रक्रिया देखील नाचणे आणि जामसिंडे या ठिकाणी कार्यान्वित केलेली आहे. बरं, शेतकरी बांधवांनो, हा विषय जो आहे आंबा निर्यात तो आपण असा सुरू ठेवणार आहोत, पण या ठिकाणी घेऊया एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपलं स्वागत आहे. आंबा निर्यात पूर्व तयारी आज आपण सविस्तर समजून घेतो आहोत. सर, उष्ण जल प्रक्रिया नेमकी ती काय आहे, काय सांगाल? 2014ला युरोपीय बंदी आली होती, ती उठवताना त्यांनी ही प्रक्रिया बंधनकारक केली. म्हणजे युरोपला आंबा पाठवताना आयदर म्हणजे एकतर उष्णजल प्रक्रिया केलेला असावा किंवा व्हेपरी ट्रीटमेंट केलेला असतं. याच्यामध्ये आंबा 48 डिग्री तापमानात 60 मिनिटांपर्यंत ठेवला जातो आणि त्याच्यातली जी फळमाशी नावाची जी कीड असते ती मारली जाते. त्यामुळे ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया केल्याशिवाय आपल्याला युरोपीय देशांना आंबा पाठवता येत नाही. बरं, सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर तुमच्याकडे उष्णजल क्रिया किंवा याची जर केलं नसेल तर तुम्हाला फायटो सर्टिफिकेट मिळत नाही. बरं, त्यामुळे ही प्रक्रिया जर युरोपीय देश असतील, सौदी अरेबिया आहे, या देशांना करायची असेल, रशिया आहे, तर तुम्हाला निश्चितपणे या गोष्टी करणं आवश्यक आहे. बरं, आता निर्यातीसाठी जर आपल्याला आंब्याची निवड करायची आहे तर ती आंब्याची निवड नेमकी कशी करायची? मग जे विकसित किंवा विकसनशील देश आहेत या देशामध्ये मँगोनेट प्रमाणपत्र बंधनकारक केलेले मगाशी आपण बघितलं. तर ज्या शेतकऱ्याकडे मँगोनेट प्रमाणपत्र नाही त्याचा आंबा आपल्याला या देशांच्या निर्यातीसाठी वापरता येत नाही. बरं, म्हणजे आंब्याची बाग आंबा बागेतनं काढण्यापूर्वी त्या बागेचं प्रमाणीकरण केलेलं आहे की नाही ही पहिली गोष्ट आपल्याला बघावी लागते. त्याच्यानंतर आपण जो आंबा येतो त्याची प्रतवारी केली जाते. हापूस आंब्याच्या बाबतीत 250 ते 350 ही जी ग्रेड आहे ती ग्रेड सर्वोत्तम मानली जाते. कारण हापूस आंब्या जातीचं जर आपण वैशिष्ट्य बघितलं तर त्याचं वजन हे 120 ग्रॅम पासून सुरू होतं. आपण ते दाखवूया, फळांची वर्गवारी आहे ती आपण दाखवूया म्हणजे शेतकरी बांधवांना लक्षात येईल. हापूस आंब्याचं जी वर्गवारी आहे ती 120 ग्रॅम पासून 280 ग्रॅम पर्यंत त्याची वर्गवारी असते आणि
त्यामुळे जर 300 किंवा 300च्या पेक्षा जास्त वजनाचं फळ जर हापूसचं आपण घेतलं तर त्याच्यामध्ये साका विकृती जी मगाशी आपण बघितलं फोटो ती येण्याची शक्यता जास्त असते. म्हणून हापूस आंबा उत्पादक जे निर्यातदार असतील त्यांना मी आग्रहाने विनंती करेन की आपण 250 ते 250 ते 250 इथपर्यंतच्याच वजनाचं फळ आपण घ्यावं. केशरच्या बाबतीत आपण 300-350 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो आणि त्याला चांगला दरही आपल्याला प्राप्त होऊ शकतो. तर वजनाच्या क्रायटेरियाबरोबर दुसऱ्या 2 गोष्टी महत्वाच्या असतात. ती म्हणजे त्याच्यामध्ये कोणत्याही किडीचा आढळ त्याच्यामध्ये असता उपयोग नाही. आणि दुसरी महत्वाची गोष्ट त्याच्यात उर्वरित कीटकनाशकाचा जो उर्वरित अंश असतो तो विहित मर्यादेत असणं आवश्यक आहे. युरोपीय देश, संयुक्त अरब अमिराती यांच्या बाबतीत हे प्रकर्षाने पाहिलं जातं आणि त्याची आवश्यकताही असते. त्यामुळे आंब्याची क्वालिटी चेक करताना पहिली गोष्ट काय करायची तर मँगोनेट आहे की नाही चेक करायचं, त्याचं वजन चेक करायचं, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे डाग असले नाही पाहिजेत आणि आंबा देठासहित असला पाहिजे. हे त्याचे मिनिमम रिक्वायरमेंट आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त आपल्याला किडीचा आढळ नसला पाहिजे. मग निर्यातीच्या दृष्टीने उत्पादन करतानाच काय नेमकी काळजी घेणं गरजेचं आहे? निर्यातीच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण उत्पादन करतो तर त्याच्यामध्ये पहिली गोष्ट छाटणी जर आपण केली तर छाटणी करून आंब्याच्या झाडाचा आकार नियंत्रित ठेवला तर आपल्याला त्याच्यासाठी क्वालिटी प्रोडक्शन करणं सहज शक्य होतं. आपण जी खतं वापरतोय ती खतं योग्य प्रकारे देणं, जी कीटकनाशकं औषधं जी वापरणार आहोत ती परदेशामध्ये जी प्रतिबंधित औषधं किंवा कीटकनाशकं आहेत त्यांचा वापर अजिबात करू नये. जी औषधं आहेत ज्यांना लेबल क्लेम आहेत अशीच औषधं आपण वापरावीत. कारण काय होतं की बरेच वेळा 6 फवारण्या करायच्या आहेत म्हणून 6 फवारण्या केल्या जातात. तसं न करता बागांमध्ये फिरून खरंच कोणत्या किडीचा आढळ आहे त्याच्यासाठी नियंत्रणासाठी आपल्याला कोणती औषधं वापरली पाहिजेत याचा अभ्यास करून ती जर आपण वापरली तर निश्चितपणे त्याचा फायदा होतो. शेवटचा जो टप्पा असतो आंब्या हार्वेस्टिंगच्या अलीकडला 1 महिन्याचा त्याच्यात शक्यतो फवारणी करू नये. कारण उर्वरित अंश कीटकनाशकांचा जो उर्वरित अंश असतो तो अशा याच्यामध्ये जास्त येतो. त्यामुळे ती काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. जर शेवटच्या टप्प्यात फवारणी करायची झाली तर ज्याचा कमी इंटरव्हल आहे, पोस्ट हार्वेस्ट इंटरव्हल ज्याचा कमी आहे अशी औषधं जर आपण वापरली तर निश्चितपणाने त्याचा आपल्याला फायदा होईल आणि याची काळजी शेतकरी बंधूंनी घेणं आवश्यक आहे. नक्कीच. महादेव बोर्डे बुलढाणा या ठिकाणाहून आपल्याशी बोलतायत. हॅलो. हॅलो. हा बोला. आपण प्रश्न सलग विचारा. दूरदर्शन संचाचा आवाज आधी कमी करा. हॅलो. हा बोला. आपण प्रश्न सलग विचारा. दूरदर्शन संचाचा आवाज आधी कमी करा. प्रश्न विचारा. प्रश्न असा होता की तुम्ही जे सांगलं की आंब्या निर्यात बद्दल तुम्ही त्या देशाशी संपर्क साधा तर तो संपर्क कोणाशी नेमका साधायचा, त्याचे काही फोन नंबर काही ऍड्रेस आहेत का? महत्वाचा प्रश्न. संपर्क साधायचा तर कुठे आणि आपण कोणाशी? आयातदार शोधण्यासाठी जो संपर्क साधायचा तिथले जे एम्बसी असतात त्या एम्बसीचे नंबर आपली जी इंडियन एम्बसी तिथे उपलब्ध असतात किंवा आपण जी संकेतस्थळ असतात त्याच्यावरती आपण सर्च टाकलं तर त्याच्यामध्ये आपल्याला त्यांचे नंबर उपलब्ध होतात. इंडियन एम्बसीमध्ये पण आपल्याला त्याचे नंबर उपलब्ध होतात. बरं. संकेतस्थळ आणि एम्बसी या 2 ठिकाणी ते संपर्क साधू शकतात. आता सगळ्यात महत्वाचं पॅकेजिंग, पॅक कसं करायचं ते आपण सांगूया. पॅकेजिंग जसं आपण बाकीच्या गोष्टींचा विचार करतो तसं पॅकेजिंग पण तेवढंच महत्वाचं. आपण ते फोटोही दाखवूया. कारण प्रत्येक देशाचं पॅकेजिंगचे निकष वेगळे असतात. आता जर खालच्या भागात आपण बघितलं तर अमेरिकेचं पॅकेजिंगचा बॉक्स तिथे आहे. वरच्या भागामध्ये युरोपीय देशांना जो टॉप बॉटम पद्धतीचा बॉक्स वापरला जातो त्या बॉक्सचा फोटो आहे. आपण पॅकेजिंग करत असताना जेवढे होल असतात त्या होलला 30 मेशची जाळी लावावी लागते. याचा उद्देश असा असतो की समजा एखादी माशी आतमध्ये एकदा प्रोसेस झाल्यानंतर ती माशी त्याच्यामध्ये जाऊन त्या देशामध्ये ती माशी जाऊ नये यासाठी बॉक्सचे जे होल असतात ते 30 मेश जाळीचा वापर करून बंद करावे लागतात. जेवढे जेवढे भाग ओपन असतील ते सगळे ट्रान्सपरंट सॅलोटेपचा वापर करून आपल्याला बंद करावे लागतात. हे जे बॉक्सेस असतात तो बॉक्स जाताना ट्रान्सपोर्टमध्ये ओला होऊ नये यासाठी लॅमिनेटेड बॉक्सेस आपल्याला वापरावे लागतात. त्याची स्ट्रेंथ चांगली असणं आवश्यक आहे कारण एकावर एक बॉक्स ठेवून ते पॅलेटाइज करून पाठवले जातात. मग ते जर करताना खालचा बॉक्स खराब झाला किंवा फुटला तर निश्चितपणानं सगळे आंबे खराब होऊ शकतात. यासाठी पॅकेजिंग करताना पण आपल्याला आवश्यक काळजी घ्यावी लागते. हे जे बॉक्स आहेत ते त्या त्या देशाच्या निकषानुसार आपल्याला बनवावे लागतात. आता अमेरिकेला करायचं असेल तर एका शीटमध्ये तो कोरुगेटेड बॉक्स तयार केलेला असतो. आपल्याकडे त्याच्याही काही स्लाइड्स आपल्याकडे उपलब्ध आहेत. जी आंब्याची फळं असतात त्या फळांना प्रत्येक फळाला आपण जाळी लावावी लागते आणि ती जाळी लावलेलं आता हे आपण बघतोय अमेरिकेचा बॉक्स आहे. हा एका कार्डबोर्डमध्ये तो बॉक्स बनवलेला आहे. त्याच्यावरती जर हापूस असेल केशर असेल तर आपल्याला अशा पद्धतीने जीआयचाही लोगो लावता येतो आणि अमेरिकेला जो आंबा बॉक्स जो असतो त्याच्यावरती एक स्टिकर लावावा लागतो. त्याच्यामध्ये जेव्हा आपण विकिरण प्रोसेस करतो तेव्हा त्याच्यावरती सगळे डिटेल्स त्याच्यावरती असतात.
की त्याची प्राथमिक प्रक्रिया कुठल्या केंद्रात केली, त्याचा कोड नंबर काय, कधी केली, त्याचा लॉट नंबर काय होता, त्याचं विकिरण सुविधा केंद्रावरचा नंबर कोणत्या विकिरण सुविधा केंद्रामध्ये आपण प्रोसेस केला, त्याची प्रोसेसची डेट काय होती, या सगळ्याचं ते लेबल असतं. बरं ते जर लेबल प्रॉपर नसेल किंवा त्याची लेबल गेलेलं असेल तरी आपली शिपमेंटला प्रॉब्लेम येऊ शकतात. बरं यासाठी आता हे आपण जाळी लावलेले बॉक्सही बघतोय. प्रत्येक फळाला याच्यामध्ये जाळी लावलेली असते, जेणेकरून आंबा एकमेकाला घासला जाणार नाही आणि फळाची क्वालिटी खराब होणार नाही. कारण हापूस हे अतिशय नाजूक आहे, जर सालीला साल जरी घासली तर त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये डाग येण्याची शक्यता. आता निर्यात केलेला कृषी माल हा कोणत्या कारणामुळे नाकारला जाऊ शकतो, काय सांगाल? अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो. पहिली गोष्ट म्हणजे आपले जे काही कागदपत्र आहेत, म्हणजे इनव्हॉइस असेल, फायटोसॅनिटरी प्रमाणपत्र असेल, आपण ज्या प्रक्रिया केल्या त्याच्या संदर्भातले कागद असतील, पॅकिंग लिस्ट असेल, हे जे सगळे कागदपत्र आहेत ते प्रॉपर त्या आयातदारापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. ते जर पोहोचले नाही तर त्याला त्याची शिपमेंट काढता येणार नाही. दुसऱ्या सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर ज्या लक्ष्य किडी आहेत, ज्या देशांनी त्या किडीनं प्रतिबंधित किडी म्हणून संबोधलेलं आहे किंवा लक्ष्य किडी म्हणून संबोधलेलं आहे, त्यांचे फोटोग्राफ्स आपण बघतोय. ते स्केल इन्सेक्ट असेल, फ्रूट फ्लाय असेल तर किंवा याच्या मेलीबग असेल, ह्या ज्या किडी आहेत या किडी या प्रतिबंधित किडी म्हणून मोजल्या जातात आणि त्यामुळे अशा किडींचं जर आढळ असेल तर तुमची शिपमेंट तिथे गेल्यानंतर सुद्धा रिजेक्ट होऊ शकते. बरं त्यामुळे ती काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे की प्रत्येक आंब्यामध्ये अशा प्रकारची कीड गेलेली नाही ना, किंवा त्या आंब्यावरती आता स्केल इन्सेक्ट असेल तर तो आपल्याला फळाच्या सरफेसवरती पण दिसतो. तर ज्यावेळेला आपण प्रतवारी करत असतो त्यावेळेला ही काळजी आपण घेणं आवश्यक आहे की यातली प्रतिबंधित कीड कोणती त्याच्यामध्ये गेलेली नाही ना. त्याच्याबरोबर उर्वरित अंश जो कीटकनाशकांचा असतो तो विहित मर्यादेत असणं आवश्यक आहे. आणि त्याची जी आपल्याला समजा त्याचं जर टेस्टिंग करायचं असेल तर अपेडाच्या मान्यताप्राप्त जी लॅबोरेटरी असतात त्याच्यामध्ये आपल्याला आपण ती हे दाखवू घ्यायला शकतो. एका वाक्यात काय संदेश द्याल? वेळ संपत आली आपली. एका वाक्यात सांगायचं झालं तर निर्यातीसाठी आवश्यक असणारे परवाने घेणं, बागांची नोंदणी करणं, त्याच्यासाठी लक्ष्य किडींवरती आपण लक्ष ठेवणं आणि कोणत्याही कीटकनाशकाचा उर्वरित अंश त्याच्यामध्ये राहणार नाही, तो विहित मर्यादेत असला तरी त्याच्या विहित मर्यादेमध्ये राहील, त्याचा आंब्याला कुठेही डाग नाही, अशा पद्धतीचा आंब्याचं आपण सिलेक्शन करणं आणि चांगल्या पद्धतीचे आयातदार आपण शोधणं आणि त्याला निर्यात करणं, याच्यामध्ये खूप चांगला फायदा शेतकऱ्याच्या दृष्टीने निश्चितपणे होऊ शकतो. होय, खूप छान माहिती दिली, त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानते. धन्यवाद. आणि शेतकरी बांधवांनो, पुढच्या आठवड्याचा विषय लक्षात घ्या. 3 डिसेंबर 2020 या दिवशी निर्यातक्षम व उर्वरित अंशमुक्त द्राक्ष उत्पादनामध्ये ग्रेपनेट कार्यप्रणालीचं महत्त्व याविषयी सहभागी होतील गोविंद हांडे, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार, कृषी आयुक्तालय पुणे, आणि संचालन करतील सुबोध रणशेवरे. आणि पुढील आठवड्याच्या विषयाचे प्रश्न आपण पाठवू शकतात आम्हाला व्हॉट्सअपवर. त्यासाठी नंबर लिहून घ्या, 9960902308 आणि ईमेल आयडीवर तर आपण प्रश्न पाठवू शकतात. त्यासाठी ddmumbaikrishi@gmail.com. आणि काही कारणास्तव आपण आजचा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर आपण यूट्यूबवर पाहू शकतात, फेसबुकवर, आणि आपण ट्विटरही यासाठी उपयोगात आणू शकतात. तर आंबा निर्यातीची जी पूर्वतयारी आहे ती आपल्या संपूर्ण लक्षात आली असेल. ती पूर्वतयारी नीट करा आणि आपला आंबा साता समुद्रापलीकडे नक्की पोहोचवा. आमच्या शुभेच्छा आपल्याला आहेत. काळजी घ्या. आज निरोप घेतो. नमस्कार.